हाय नमस्कार. आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे संडे एन्जॉयला सुट्टी असते आणि आज मंडेला ह्यावेळेस मंडेला पण सुट्टी आहे, बकरी ईद आहे म्हणून. तर 3 दिवस घरी आहे. आता गेलेली आहे ट्युशनला एन्जॉय. तर आज काही चपाती वगैरे करायची नाही कारण सुट्टी आहे, टिफिन वगैरे न्यायचं नाही. तर आज विचार केला जरा दुपारच्या जेवणामध्ये पावभाजी करूया. तर तोपर्यंत चला पावभाजी आम्ही खाऊ, पण पप्पा आमचे पाव खात नाहीत तर त्यांना 2-3 चपात्या बनवून घेते. आणि पावभाजीसाठी सगळं भाज्या वगैरे कट करून घेतलेलं आहे. ते जरा शिजायला टाकते, बॉईल करते आणि मग परत तुम्हाला भेटते आणि मी दाखवते मग कशी पावभाजी होते ती. शिमला मिरची घेतलेली एक मी, ज्या अवेलेबल भाज्या आहेत ना त्याच घेतलेल्या आहेत. मी काय माझ्याकडे त्या दिवशी मी भाज्या भरलेल्या आहेत त्या आहेत ज्या त्याच घेतलेल्या आहेत. अदरवाईज काय बाहेरून आणलेलं नाही. 3 कांदे घेतलेले आणि हे फोडणीसाठी ह्याच्यात 3 टोमॅटो आणि जे अवेलेबल घरात आहे बटाटा वगैरे त्याच घेतलेल्या आहेत भाज्या. आणि आता मी फोडणी देते ह्याला. थोडंसं तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल टाकल्याच्यानंतर बटरचा यूज याच्यामध्ये जास्त होतो कारण बटरने चांगला फ्लेवर येतो आणि टेस्ट पण येते. मी थोडंसं बटर टाकलेलं आहे. नंतर आपल्याला फोडणीसाठी पण थोडं बटर यूज करायचं. आता हे टाकलेलं आहे. हे थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं. मेल्ट झाल्याच्या नंतर जिरे टाकायचे. जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मीठ आपण नंतर जेव्हा कॅप्सिकम टाकू ना 1 मिनिट तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल कांद्याने. आणि ह्या फोडणीमध्येच मी थोडंसं पावभाजी मसाला टाकते आणि बाकीचा अर्धा मी नंतरचं फोडणीला टाकेल. ह्याच्यामध्ये टाकण्याचं कारण जसं की भाज्या बॉईल होतील तर थोडंसं त्याचा फ्लेवर येईल. आणि ह्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून देते मी ज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत त्यात सगळं टाकते ना. बटाटे पण टाकते. बटाटे 3 घेतलेले. आणि पाणी जास्त नाही घालायचं, थोडंसं पाणी घालून पाणी टाकलं ना थोडंसं की त्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला शिट्ट्या होतात तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. बऱ्यापैकी आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर आता दुसरं पाणी टाकायची गरज नाही आपल्याला. हेच पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात. आणि हे बारीक कापून घेतले कांदे, शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर फ्लेवरसाठी. आणि याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली थोडीशी, म्हणजे 2 मिरची घेतलेली. आणि बीट नाही आहे त्याच्यामुळे थोडा फूड कलर टाकेल ज्याच्याने त्याचा कलर चांगला येईल. तर आता कढई तापलेली आहे. मी टाकते त्याच्यामध्ये तेल टाकते मी. थोडंसं जास्तच ॲड करायचं तेल बटर वगैरे कारण मसाले थोडे चांगले फ्लेवरला आले पाहिजेत. आणि पुन्हा ह्याच्यात बटर पण ॲड करायचं. 1 सेकंड. बटर पण ॲड केलेलं. आता हे थोडंसं बटर जळू नये त्याच्यासाठी तेल ॲड केलेलं आहे थोडंसं. आणि हे झालं त्याच्यात कांदा टाकायचा. एक 2 मिनिटं. कांदा नंतर कॅप्सिकम, शिमला मिरची टाकून द्यायचं. शिमला मिरची नंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 कट केलेल्या मिरच्या घालायच्या. आणि हे एकदम सॉफ्ट होऊन द्यायचं. जसं शिमला मिरचीला थोडंसं पाणी सुटतं ना ते पूर्ण पाणी ऑब्झर्व होईपर्यंत सॉफ्ट होऊन द्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. एकदम छान उकळलं पाहिजे. अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये, अजून थोडंसं गळवतं पाणी. आटवते आणि नंतर हे असं चम्मचने पूर्ण मॅश करून घ्यायचं एकदम जसं की
जास्त पाणी पण नाही ठेवायचं आणि जास्त सुक्कं पण नाही करायचं. पाव डीप झाला पाहिजे आपला, तिथपर्यंत हे करायचं. आणि ह्या स्टेजला आपण थोडंसं लिंबू टाकूया, कारण की आंबट गोड थोडीशी फ्लेवर येईल छान त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू सरस ॲड करायचं. जेव्हा पूर्ण भाज्या एकदम उकळतात छान त्यावेळेस. आणि मग अजून याचं पाणी हे होऊ द्यायचं, कमी होऊ देऊया. आणि ह्या अशा चम्मचने पूर्ण मॅश होऊन जातील. मग मॅशरने करायची गरज नाही पडली. पाव भाजी झालेली आहे, पाव शेकून घेते बटर टाकून. आणि मग जेवायला बसायचं लेट झालेलं आहे. एंजलला दिलेले आहेत. काय मोबाईल बंद करायचा जेवताना. हे बघ हे बघ, हिला पाहिजे, हिला दे थोडस पाव खायला. तिला तर तिचं जेवण नको. झोपायला एवढा वेळ आली आहे तशी मोबाईल बघते. जवळजवळ मला वाटतं 1:30 वाजता आली आहे. पावभाजी खाल्ली आहे, खाताना पण मोबाईल बघत होते. त्याच्यानंतर पण ते झोपे ते तिला मी झोपवते. पकड हात दिसते. आली आहे तशी मोबाईल बघते. आणि मी आता हळूहळू बोलत होते कारण मी झोपलेली. पण शेवटी तिला पण ती उठवून बसवली. आणि आता 4 वाजता तिचं ट्युशन आहे. आवर बोलते तर आता बोलते मला झोप आली. आता हिची सुट्टी पण आम्हाला पण आराम नाही आहे. मग हिला समजत नाही आपला टाईम झाला जायचं लवकर ट्युशनला. तिच्यामुळे मी पण नाही झोपली, ही पण आत्ताशीच झोपली. हिने पण झोपायला नाही दिलेलं. सकाळी पण लवकर उठले. बघू चला एंजलची तयारी करते. चालतच राहतात, एक दिवस झोप मिळते एक दिवस नाही मिळत. बघा एंजलची तयारी करून घेते. तिचं 4चं ट्युशन आहे. हे बघा किती पसारा काढलाय. ही एंजलची मागच्या वर्षीची बुक्स आहेत, अजून रद्दीत नाही दिलेली. ती सगळी इकडे काढली. तिच्या बास्केटमध्ये चड्डी ठेवलेली, ते पण काढून टाकले. असं एक कोना ठेवत नाही घरातला की तिथे ती घुसत नाही. सगळीकडे जाते. काय चाललंय, सगळीकडे घुसते काने कोपऱ्यांमध्ये. ही काय असेल तिथे सगळं काढते. त्या दिवशी तेल सांडवलं, सगळीकडे घुसून घुसून किचन मध्ये घुसून तेल सांडवलं. ए बाबू चल ये इथे ये, चल चल. मिश्का मिश्का मिश्का, चला मी जाते. चला बाय 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 बाय. आली आली आली. बाय बाय. चल पटापट. ची भूक तोंडात नाही घालायची. गंदी भूक. चल पडशील तू. दीदी आली, आपली दीदी आली, आपली दीदी आली. दीदी आली ट्युशनहून. अजून लेट झाला एंजूला. थांब जरा, थांब थांब थांब. इकडे ये इकडे ये. खाली कोण आहात.
हाक देताय का कोण खाली? हा इथे ये. या बघ पळते आपली पुढे 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 जाते. खाली आजी आलेली आहे ना तर ती ओरडते जोर जोरात खाऊसाठी. या इकडे ये. या वरती या. एंजल नाही आली या वरती. हा तिला खाऊ पाहिजे होता म्हणून त्याची करत होती. बस सॉरी. खाऊ केली गुलाब त्याची भेटला खाऊ? खाऊ भेटला? केवढी झोप आली पण झोपत नाही दुपारपासून. चिवडा आहे. जेवणाची झाली आहे संध्याकाळी बनवायची सुरुवात. सकाळी बनवलेली पावभाजी, थोडीशी भाजी आहे आणि आता सध्याला बनवते म्हणजे संध्याकाळसाठी चपाती आणि डाळ भात करते आणि एखादी भाजी बघूयात, नाही तर म्हणजे भाजी आहे त्याच्यामध्येच हे करूया. बाबू दुपारपासून झोपायला मागत नव्हती, म्हणजे काय माहिती ती त्या दिवशी पडली आहे ना जरा बेडवरून, तेव्हापासून खूप किरकिर करते ती, काय माहिती नाही. कारण संध्याकाळी पण झोपताना ती सारखी रडतच असते आणि दुपारी पण खूप चिडचिड सुरू होती तिची. मग ती झोपलेलीच नाही. थोडा वेळ झोपली आणि एंजल आली जशी ट्युशनला जायला, तर तशी ती उठून बसली. एंजलने थोडासा आवाज केला की, कारण मी दरवाजा बंद केला ना ते आरामात झोपते, नाही तर झोक्यामध्ये टाकलं तर मग आत्ताशी झोपलेली आहे. तोपर्यंत डाळ भात लावलेला आहे. आता बघूया, डाळीला फोडणी देते आणि मग चपाती करून घेते पटकन. आणि जरा विचार केला आज एंजलचे थोडेसे रील्स वगैरे काढूया. तिला काय 3 दिवस सुट्टी आहे, मग म्हटलं बघूया. ट्युशनला वगैरे जाऊन आलेली, थोडंसं होमवर्क करेल आणि मग तिचे रील्स काढूया. कारण रील्स काढायला पण तिला टांगण नव्हते. घरी होती तर पूर्ण खेळामध्ये तिचा वेळ, आणि आता स्कूल सुरू झाली तर मग ट्युशन आणि मग होमवर्क आणि शाळा त्याच्यामध्ये. आता गेले खेळायला, म्हटलं जाऊ दे 2 दिवस सुट्टी. आज 2 दिवस आज सुट्टी आहे तरी ती 2 टाईम ट्युशनला जाऊन आली. म्हटलं जाऊ दे आता थोडा वेळ खेळू देत आणि मग नंतर बघूया पुढची कामं आवरूयात. चला बघा ही ना अशी त्रास देऊन आता जरा झोका काढलाय तर कशी शांत बसले त्याच्यावर. नाही तर सारखी तिला ना आता सवय लागलेली आहे की तिला उचलायचं आणि फिरायचं, आणि असं मग ती एवढी चिडचिड करते ना खाली बसलं तरी पण. आता तिला मम्मीने खालून फिरवून आणले आणि नंतर म्हटलं झोका थोडासा लावला तिकडे, तर जरा शांत बसलीये ना. काय खाते मग काय दूध नाही पिते, काही खायला नाही मागते, चिडचिडच करते ती. हल्ली तरी 2-4 दिवस झाले खूप चिडचिड करते. झोका बांधलाय तर बघा ना कशी शांत बसलेली आहे ती. बाबू बाबू तू काय करते? विश का?
रात्री पण जरा विचार केला की मागे आहे ना थोडस साडीचा झोका बांधते, जसं गॅलरीमध्ये लावलं ना तसं साडीचा झोका बांधते. कारण हल्ली रात्रीची पण ती जरा ना झोपायला नाटक करते, म्हणजे झोपतच नाही ती रात्रीची पण, खूप चिडचिड चिडचिड करते. म्हटलं थोडा वेळ त्याच्यात जरा टाकून दिली तर ती झोपली तर थोडा वेळ झोपत जाईल, म्हणून नंतर बांधेल तिला तो झोका. रात्री तर अक्षरशः 3 वाजल्यापासून ती जागी होती, सकाळी मॉर्निंग पर्यंत सारखी चिडचिडच करत होती. बाकी काय नाही, म्हटलं जाऊ दे, चला थोडस तिला हे करूया, झोका वगैरे बांधला तर झोपेल ती चांगली. बसली कुठे गेली, उठली वाटतं त्याच्यावर पण. जेवण झालेलं आहे, जेवायचे अजून 9 वाजलेले. एंजलचे पप्पा नाही आलेले, एंजू पण नाही आली, एंजू खाली खेळतीये. मग ते आल्यावरतीच जेवण वगैरे. आणि पाणी आलेलं नाहीये, जेवण बनवून झालेले आहेत पण भांडी पडली आहेत घासायला. आणि उद्या संडे, उद्या आराम, पण आराम काय नसतो संडे जरी असलं तरी कामं ते असतात करायलाच. उठली वाटतं बाबू. पप्पांनी सांगितलंय की स्कूटीवर आपण दोघं जाऊ. हो, स्कूटीवर आम्ही तू चाललीयस का? हा जा मग. हिचं नाटक बघ काय सुरू आहे. हिला झोपायला मी झोका बांधलाय की असं खेळायला. काय चाललंय बाबू? एवढी रडते म्हणून मी झोका इथे बांधलाय की बिचारी जरा आरामात झोपेल. तिला नाही खाली होते वाटतं झोपायला, झोक्याची सवय लागली जुजू मध्ये झोपायचं. पण ही तर बघा, ही अशी नाटक करायला लागली मस्त उठून. तुला झोप आलेली ना? ऐ तुला झोप आलेली ना? ऐशो ना पिल्लू. बाबू कुठे आहे? बाबू कुठे गेला? बाबू कुठे गेला? बाबूला शोधा, बाबूला शोधा. एंजल बाबूला शोध. मिष्काला शोध एंजल, मिष्काला शोध. मिष्का, अय पडशील. मिष्का, अरे 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 अरे, अशा फटका द्यायचा ना, अशा फटका देऊ हिला, असं करू हिला, डिशूम करू हिला डिशूम. अरे बाबा, कशी त्याच्यामध्ये बघ उभी राहिली आणि झोका घेते. एवढी आगाव झाली आहे ना ही, एवढीशी आहे पण खूप नाटक करते ही. झोका झोपायचं म्हणून बांधलाय. ऐ खाली बस, पडशील. बस खाली. काय आता इकडे सामान ठेवलंय ना, हे बघून ओरडते. हा, ते तिला पाहिजे आता. बस खाली. ब्लॉग एंड करते. जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट. आता बाबू रडते, तिला पहिल्यांदा झोका बांधते आणि झोपवते. बाय, गुड नाईट. परत भेटूया उद्या नवीन ब्लॉग सोबत.